साधारणतः 85% ते 90% कारवाया या विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच राहतात. तर त्यांच्यावरच जे आरोप काही महिन्यांपूर्वी, काही दिवसांपूर्वी झाले होते, ते जेव्हा पलीकडे जातात तेव्हा त्या आरोपांचं काय? म्हणजे टोमॅटोच्या रस्त्यावर फेकून द्यावा लागतो ना, तेव्हा त्या शेतकऱ्याच्या मदतीला सरकार येतं. पण जेव्हा त्याला 4 पैसे मिळतात तेव्हा लगेच तुम्हाला महागाईचा आगडोंब उसळल्यासारखा फील येतो. आणि कुठेही जनतेतून ही मागणी नसताना सरकार हे निर्णय घेतोय. आता या 125 जागांची फक्त पोझिशन तुम्ही बघितली ना प्रथमेश, तरी तुम्हाला हे जे एक नॅरेटिव्ह सेट केलं जातं हे किती वेगळं आहे आणि वस्तुस्थिती किती वेगळी हे बघायला. समजा तुम्ही रोज मला भेटता आणि तुम्ही रोज चहा पिता आणि सडनली तुम्ही कपडे बदलून येता आणि तुम्ही सांगता मी ब्लॅक कॉफी शिवाय काय पित नाही. तुम्हाला अभिनेता म्हणून कॉम्प्लेक्स येतो का असं नमस्कार. इंडी जर्नलच्या इन फोकस या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत असतो की आपल्या आसपास जी राजकीय उलथापालथ होतीये सगळीकडे आणि याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ढवळून निघतात आणि या सगळ्या उलथापालथीबाबत गप्पा मारण्यासाठी सविस्तरपणे आपल्यासोबत आहेत शिरूरचे खासदार अमोल कोल्हे. नमस्कार. तर तुमची एक सध्या सगळीकडे क्लिप फिरतीये, काका का काकाच का. तर मी तुम्हाला तेच विचारेन, तिथूनच सुरुवात करू, काकाच का. खूप प्रामाणिक उत्तर देईन, कारण मी स्वतः व्ह्युअर आहे इंडी जर्नलचा आणि त्यामुळे तुमचा जो एक ऑनेस्ट अटेम्प्ट आहे, विशेषतः लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्याला आपण म्हणतो, त्या चौथ्या स्तंभाची आज एकूण देशभरातली जी परिस्थिती आहे ती पाहता प्रामाणिकपणे सांगेन की इंडी जर्नल सारखा एक एक्सपिरियन्स हा आमच्यासाठी, विशेषतः जे विरोधी पक्षात आहे यांच्यासाठी एक जशी वाळवंटात सुखद वाऱ्याची झुळूक यावी त्यापैकी एक आहे. थँक्यू. त्यामुळे हा प्रश्न फार साधा सरळ होता. मुळात म्हणजे मी जेव्हा समाजकारणात, राजकारणात, सक्रिय राजकारणात यायचं ठरवलं तेव्हा माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीला लोकसभेची उमेदवारी देणं आणि गेली 5 वर्ष लोकसभेमध्ये काम करत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा जो एक दबदबा आहे, जो दिल्लीच्या राजकारणातला दबदबा आहे, महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रश्नाविषयी त्यांची जी एक आस्था आहे, त्यांना ते जाणून घेण्याची, त्यामध्ये जी दुरुस्ती आहे ती करण्याची जी एक तळमळ आहे, या सगळ्याचा जर विचार केला तर आज दिल्लीतली महाराष्ट्राची ओळख हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ही आज नाही, गेली 55 वर्ष अव्याहतपणे पवार साहेबांनी जे निर्णय घेतले असतील, जे इम्प्लिमेंटेशन केले असतील, यातली अनेक निर्णय तुम्हाला काळाच्या पुढचे दिसतात. अनेक निर्णय त्या वेळच्या काळाची गरज दिसते. आणि जेव्हा अशा पद्धतीचं एक नेतृत्व आणि त्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला काम करायचं तर स्वाभाविक ओढा त्यांच्याकडे असणं हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे, याचं उत्तर हे खरं तर राजकीय आहे आणि ते राजकीय उत्तर अशासाठी की जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते, आजकाल आपण बघतो की खूप वेळा एक स्पष्टीकरण येतं की विकासाचा निधी हवा आहे आणि त्यामुळे सत्तेबरोबर असणं गरजेचं आहे आणि मग सत्तेच्या कोंडाळ्याची गर्दी तुम्हाला हवी आहे की विचारांच्या बैठकीची गर्दी तुम्हाला हवी आहे, हा निर्णय घेणं फार गरजेचं. आणि मी कायम असं म्हणतो की माझी जी काही ओळख आहे ही ओळख छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका करण्यामुळे ती एक ओळख फार मोठी आहे. आणि या जेव्हा भूमिका आपण करतो ना, तेव्हा त्या भूमिका करत असताना तुमच्यावर एक फार मोठी नैतिक जबाबदारी सुद्धा असते. म्हणजे महाराष्ट्रातल्या, जगभरातल्या माता माऊल्या जेव्हा मालिका बघतात ना, तेव्हा आम्ही मालिकेमध्ये अनेक गोष्टी पेरायचो. संभाजी महाराज दूध पितात, तर मला एखाद्या विचारला हा प्रसंग का पेरला जातो, मी सांगितलं की जेणेकरून एक आई तिच्या मुलाला सांगते की ते दूध पितात ना, तर तू दूध प्यायलं पाहिजे, ते व्यायाम करतात तर तू व्यायाम केला पाहिजे. आणि मग या पद्धतीचं जर एक भावनिक बॉन्ड असेल हा, तर हे बॉन्डिंग असताना त्यांच्या मनातली प्रतिमा मी छेदू शकत नाही, त्यांच्या मनातल्या प्रतिमेला तडा जाता कामा नये. आणि विशेषतः जेव्हा दिल्लीत मी पाहतोय, गेले विशेषतः वर्षभर जर आपण बघितलं, त्याही आधीचा प्रकार बघितला, तर एकूण 48 खासदार महाराष्ट्रातून निवडून जातात. या 48 खासदारांपैकी 39 खासदार हे सत्ताधारी पक्षाचे किंवा त्याच्या अलीगचे.
तर या 39 खासदारांपैकी एकही खासदार कांद्याची निर्यात बंदी येते तेव्हा त्याविषयी बोलत नाही. कांद्यावर 40% निर्यात शुल्क लादलं जातं त्याविषयी बोलत नाही. आमच्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला 4 सुखाचे दिवस आले तर 17,000 मेट्रिक टन टोमॅटो हा नेपाळमधून आयात करून आमच्या शेतकऱ्याची स्वप्नांची राख रांगोळी केली. म्हणजे टोमॅटोच्या रस्त्यावर फेकून द्यावा लागतो ना, तेव्हा त्या शेतकऱ्याच्या मदतीला सरकार येतं. पण जेव्हा त्याला 4 पैसे मिळतात तेव्हा लगेच तुम्हाला महागाईचा आगडोंब उसळल्यासारखा फील येतो. आणि कुठेही जनतेतून ही मागणी नसताना सरकार हे निर्णय घेते आणि त्यावेळी 39 खासदार काहीच बोलत नाही. महाराष्ट्रातले जे उद्योगधंदे पळवले जातात, म्हणजे बल्क ट्रक पार्क घ्या, टाटा एअरबस घ्या, वेदांता फॉक्सकॉन घ्या, हे एवढे प्रकल्प केले यांनी नेमकं महाराष्ट्राचं किती नुकसान झालंय, महाराष्ट्राच्या तरुणाईचं किती नुकसान झालं, या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर 39 खासदार बोलत नाहीये. आणि महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हितासाठी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी जर तुमची बोलायला सुद्धा जर परवानगी लागत असेल तर मग खूप स्वाभाविक आहे की जी व्यक्ती सातत्यानं युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आवाज उठवण्याची संधी देते आणि त्याची पाठराखण करते, त्या आदरणीय पवार साहेबांची बाजू निवडणं हे फार सोपं. म्हणून काका का आणि काकाच का. अच्छा, पण मग तुम्हाला अशी इच्छा नाही झाली का की दादांसोबत जाऊन याच तुम्ही ज्या घटकांचा उल्लेख केला त्यांचा विकास करावा, विकासासाठी तिकडे जावं? प्रथमेच एक साधं उदाहरण देतो. दूध हा एक फार महत्वाचा विषय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाच्या कौटुंबिक अर्थव्यवस्थेचा. कारण पीक येण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागतो. त्या दरम्यान जे दूध दुभत असतं ना, ज्यावर दैनंदिन खर्च जो असतो हा आमच्या शेतकरी कुटुंबाचा चालतो. म्हणजे दिवसाला जे काही दूध घालायचंय त्याच्यावर आमचा खर्च भागतो. आज पुणे जिल्ह्याचं जर कलेक्शन बघितलं दुधाचं तर दिवसाचं पुणे जिल्ह्याचं दुधाचं कलेक्शन 26 लाख लिटर आहे. आणि गेल्या 8-10 महिन्यांपासून दुधाचे जे दर पाडण्यात आले, म्हणजे त्याला रिव्हर्स रेट लावलेला आहे, मग एक GR वेगळा येतो पण रिव्हर्स रेट लागतो, मग त्याच्या फॅट पर्सेंटेजनी दर पाडला, या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर गेल्या 10 महिन्यापासून 10 ते 12 रुपये दुधाचे दर पडले. आज माझा शेतकरी कागदोपत्री 34 रुपये दिसत असते तरी तो 24 रुपयाने दूध घालतो. तर 24-26 रुपये दूध घालत असताना साधं गणित करा, 26 लाख लिटर दिवसाचं कलेक्शन, याचा अर्थ 10 रुपयाचं रोजचं नुकसान लिटर मागे, म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्याचं दिवसाचं नुकसान आहे 2,60,00,000. महिन्याचं नुकसान आहे साधारणतः 78 ते 80 कोटी. 80 कोटी रुपये जर महिन्याचं नुकसान असेल तर गेल्या वर्षभराची जर आपण आकडेवारी काढली तर 92,96,960 कोटी रुपयाचं एका वर्षाचं दूध उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान आहे. आणि पुणे जिल्हा नियोजन समितीचं जर आपण बजेट काढलं डीपीडीसीचं, तर डीपीडीसीचं बजेट आता 1000 कोटीचं. मग कुठल्या विकासाच्या आपण गप्पा मारतो? म्हणजे तुम्ही ज्या विकासाचे आकडे दाखवून मतदारांना सांगणार आहात आम्ही एवढा निधी आणला, हा निधी आणत असताना 1000 कोटीचं जिल्ह्याचं बजेट आहे नियोजनाचं, आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचं फक्त 960 कोटीचं नुकसान आहे. गेल्या 45 दिवसात कांद्याच्या निर्यात बंदीनंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं 2000 कोटी रुपयाचं नुकसान झालं. कुठला 2000 कोटी रुपयाचा प्रकल्प मला सांगा ना. तर हा विकास आणि या गोष्टी होत असताना आता अनेकदा सत्ताधारी पक्षाकडून सांगितलं जातं की किसान सन्मान निधी, त्याचे फार गोडवे गायले जातात. 6,000 रुपये वर्षात किसान सन्मान निधी दिला जातो. याची आकडेवारी जर आपण बघितली, स्प्लिट करून बघितलं तर दिवसाची किंमत आहे फक्त 17 रुपये. 17 रुपये हा शेतकऱ्याचा सन्मान आहे का? मग त्यामध्ये युरियाच्या किमती किती वाढल्यात, त्यामध्ये कीटकनाशकांच्या किमती किती वाढल्यात, त्यामध्ये आता नांगरणीसाठी याच्यासाठी मशागतीसाठी ट्रॅक्टर वापरला जातो, त्या ट्रॅक्टरला डिझेल लागतं, त्या डिझेलची किंमत किती वाढली याचा कोणीही विचार करत नाहीये. त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट की सर्वसामान्यपणे महाराष्ट्रातला प्रगतीशील शेतकरी जर बघितला तर तो वर्षभरात लाखभर रुपयाची खतं घालतो शेतात. या लाखभर रुपयाची खतं जेव्हा तो घालतो ना, त्या खतांवर 18% तो जीएसटी. म्हणजे 1 लाख रुपयाची खतं घालत असताना 18,000 रुपये सरकारच्या खिशात जातात. त्याच 18,000 रुपयातले 6,000 रुपये परत तुम्हाला पाठवले जातात. त्या 6,000 रुपयाच्या मोबदल्यात तुमचा सगळा डेटा घेतला जातो आणि जो बळीराजा आहे त्याला लाभार्थी म्हटलं जातं. बरोबर. मग या विकासासाठी कुठली वाटतं? आपण याची सविस्तर अजून पुन्हा एकदा रिव्हिजिट करूया प्रश्नाला, पण तोपर्यंत मला हे विचारायचं आहे की बाहेरून बघताना एनसीपीत जे काही घडलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीनं त्याचं दुभंगला,
तर अनेक प्रश्न पडतात लोकांना, की एक शंकेची दृष्टी असते, की हे खरंच असं घडलंय का? का हा पण पवार साहेबांचा हात आहे किंवा पवार साहेबांचा एक डाव आहे? हा एक प्रश्न खूप कॉमनली विचारला जातो. एक शंकेची दृष्टी आहे आणि दुसरं असं, की एवढं सगळं असताना, एवढं सगळं शरद पवारांसारखं नेतृत्व असताना, साधन संपत्तीच्या बाबतीतही कुठली कमतरता नसताना अशा प्रकारे पक्ष फुटतोच कसा? कसं काय घडलं नक्की? म्हणजे काय कारण काय होतं? जे घडलं त्याची जर क्रोनॉलॉजी आपण लक्षात घेतली तर 27 जून, इफ आय एम नॉट रॉंग, 27 जूनला माननीय पंतप्रधान भोपाळमध्ये एक भाषण करतात. या भाषणामध्ये माननीय पंतप्रधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उल्लेख, एनसीपी इज नॅशनल नॅचरली नॅचरली करप्ट पार्टी म्हणून करतात. त्यानंतर त्या काही घोटाळ्यांचा उल्लेख करतात आणि या घोटाळ्यांच्या संदर्भामध्ये जी नावं सातत्याने चर्चेत होतात या नावांची भूमिका बदलते. 27 तारखेला भाषण होतं, 2 तारखेला भूमिका बदलते. सर्वसामान्य मराठी माणूस हा इतका सजग नक्कीच आहे, राजकीय दृष्ट्या तो प्रचंड मच्युअर आहे आणि त्यामुळे ही भूमिका का बदलली गेली हे जर बघितलं तर म्हणजे मानेला तलवार लावून एखादी गोष्ट करायला लावली का, ही शंका यायला 100% जागा राहते. परवा सुद्धा काँग्रेसमध्ये जे काही घडलं, पार्लमेंटमध्ये आम्ही जेव्हा पाहत होतो तेव्हा एक व्हाईट पेपर काढण्यात आला. तो व्हाईट पेपर काढण्यात आल्यानंतर ज्या आदर्श घोटाळ्याची खूप चर्चा झाली होती, या आदर्श घोटाळ्याचा विशेष करून उल्लेख करण्यात आला आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये जे पक्षांतर झालं, बरोबर, ही गोष्ट ही घडते. मग देश पातळीवर जेव्हा आपण बघतो तेव्हा ज्या काही सेंट्रल एजन्सीज आहेत, म्हणजे दिल्लीत असलेल्याला आईस म्हणतात, म्हणजे आमच्या सुप्रियाताईंनी याला फार सुंदर की उसका आईस कर दिया. उसका आईस कर दिया म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय केली. बरं, भ्रष्टाचाराला कोणीही समर्थन करू नये, केलं म्हणजे करता कामा नये. पण जेव्हा तुम्ही सेंट्रल एजन्सीच्या भूमिकांचा विचार करता तेव्हा साधारणतः 85 ते 90% कारवाया या विरोधी पक्षातल्या नेत्यांवरच का होतात, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, मग जे सत्ताधारी पक्षात आहेत हे सगळे धुतल्या तांदळाचे आहेत का? बरं, आपण काही क्षणासाठी गृहीत धरू की हे धुतल्या तांदळाचे, पण हे जर धुतल्या तांदळाचे असतील तर त्यांच्यावरच जे आरोप काही महिन्यांपूर्वी, काही दिवसांपूर्वी झाले होते, ते जेव्हा पलीकडे जातात तेव्हा त्या आरोपांचं काय होतं, तेव्हा त्या कारवाईचं काय होतं, तेव्हा त्या चौकशीचं काय होतं? मग जर हे सगळे आरोप निराधार असतील तर सेंट्रल एजन्सीची भूमिका चुकीची आहे का? आणि जर हे आरोप खरे असतील आणि सेंट्रल एजन्सीजनी प्रामाणिकपणे काम केलं असेल तर मग या आरोपांच्या फायली या दाबल्या गेल्यात का? हा सर्वसाधारणपणे प्रश्न आहे. आणि या सगळ्या घटना जर आपण बारकाईनं बघितल्या तर मग माननीय पंतप्रधानांचं भाषण, आणि यामध्ये कसं होतं की माननीय पंतप्रधान म्हणजे पंतप्रधान पद एक इन्स्टिट्यूशन, ही इन्स्टिट्यूशन ज्यावेळी एक छाती ठोकपणे सांगते की ही गॅरंटी आहे आणि आम्ही जेव्हा विश्वास ठेवतो माननीय पंतप्रधानांवर तेव्हा मग आमच्या मनात हा प्रश्न निर्माण होतोच ना, या गॅरंटीचं काय सांग, मग हे सगळं संपलं का? आणि जर भ्रष्टाचार नाही ही जर गॅरंटी असेल तर पेटीएमच्या 27,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचं काय, हा पैसा कुणाचा आहे, हे प्रश्न आमच्या समोर येतातच. म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालय जेव्हा ताशेरे ओढते इलेक्टोरल बॉन्ड्सच्या संदर्भात, म्हणजे आता मी खरंच उत्सुक आहे की माझ्या माहितीप्रमाणे 12-13 मार्च काहीतरी तारीख दिली की हे इलेक्टोरल बॉन्ड्स उघडपणे मानण्यात यावे. तर हे इलेक्टोरल बॉन्ड्स म्हणजे भ्रष्टाचाराचा एक राजमार्ग तयार करून देण्यात आला होता का, ही चर्चा दिल्लीच्या कॉरिडॉर्समध्ये 100% आहे. आणि मग हे सगळं जर बघितलं तर नेमकं पक्षात का घडलं, हे कशामुळे घडलं असावं, याविषयीच्या सगळ्या गोष्टी समोर येतात. पण मग आता हे सगळं घडल्यानंतर आपण ज्या पद्धतीची विधानं बघतोय, एस्पेशली अजित पवारांनी स्वतः केलेली विधानं असतील किंवा त्यांच्या कॅम्पमधल्या इतरही नेत्यांनी, तटकरेंनी केलेली काही विधानं असतील, असं सो याच्यातला जो एका अर्थानं मला माहित नाही, फॉर लॅक ऑफ अ बेटर वर्ड, विखार जो आहे त्यातला, ज्या पद्धतीनं वक्तव्य केली जातात तर तो कुठून येत असावा मग, की जर ठीक आहे समजा फक्त करप्शनचा प्रश्न आहे किंवा फक्त त्या आरोपांचा प्रश्न आहे तर त्या पद्धतीची नाराजी किंवा त्या पद्धतीचा अटॅक का होत असावा? हेच तुम्ही जा म्हणजे आदरणीय दादा असतील किंवा तटकरे साहेब असतील, हे मोठे नेते वर्षानुवर्षे समाजकारणात राजकारणात राहिलेले आहेत.
वर्षानुवर्ष यांनी व्यासपीठावरून फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा उल्लेख केलेला आहे. यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाचा उल्लेख केलेला आहे. आणि त्यामुळे तुमचा हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न केवळ तुम्हाला नाही, हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा पडलेला आहे, की ज्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाचं बोट धरून इतकी वर्ष वाटचाल केली, अचानक हे शब्द का बदलले गेले? मी मागे पार्लमेंटमध्ये बुलढाण्याच्या खासदारांनी एक विधान केलं होतं, कविता सादर केली होती की महंगाई नाही खर्चे बढ़ रहे. तर तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं होतं की जनाब ये कह के मत डालिए की महंगाई नहीं खर्चे बढ़ रहे, जुबान तो है आपकी, अल्फाज किसी और के बोल रहे. तर असं तर नाही ना, या विखारामध्ये असं तर नाही ना, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतोय. कारण ही सगळी नेतृत्व जी गेली 30-35 वर्ष समाजकारणात आपण बघतो, ही समाजकारणात हे नेतृत्व बघत असताना हे घडलं नाही. हे अचानक का घडलं? म्हणजे थोडक्यात समजा तुम्ही रोज मला भेटता आणि तुम्ही रोज चहा पिता आणि सडनली तुम्ही कपडे बदलून येता आणि तुम्ही सांगता मी ब्लॅक कॉफी शिवाय काय पीत, तर मग मला हा प्रश्न येतो की म्हणजे हा अटायर बदलला म्हणून तुम्हाला आता चहाच्या ऐवजी ब्लॅक कॉफी मिळवायला लागली काय? तर तसाच हा प्रश्न असू शकतो. त्यामुळे हा विखार नेमका काय येतो याचं हे खरं तर मोठे नेते त्यांच्या वैयक्तिक याच्यात प्रश्नातून उत्तर यावं. तुम्हाला अभिनेता म्हणून कॉम्प्लेक्स येतो का असं घडलं? खूप खरं उत्तर द्यायचं तर खूप बरं वाटतं. कारण अभिनेता म्हणून मी ज्या भूमिका करतो त्या शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या करतो आणि छत्रपतींच्या भूमिकेशी जी भूमिका मी करतो त्या भूमिकेशी मी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आजच्या राजकारणात आपण पाहतो तेव्हा आजच्या राजकारणात हे फार गुळगुळीत घासून गुळगुळीत झालेलं वाक्य आहे. राजकारणात कधी कुणी कुणाचा शत्रू नसतो, कधी कुणी कुणाचा मित्र नसतो. आणि या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर मग सर्वसामान्य जनतेनं राजकारणावर विश्वास का ठेवायचा? यातल्या विचारांच्या बैठकीचं काय? की मग विचार, तत्व, निष्ठा, मूल्य या सगळ्या गोष्टी फक्त कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांमध्ये बोलण्यासाठी आहेत का? या सर्वसामान्य जनतेच्या तोंडावर भाषणांमधून टाकण्यासाठी आहेत का? त्या आचरणात जर आणल्या नाहीत तर मग हे नेमकं काय चाललंय, हे कशासाठी चाललंय? बरं, ही जी अस्वस्थता आहे ना, ही अस्वस्थता केवळ मी आत्ता आमच्या पक्षाचा तुम्ही प्रश्न विचारला राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात, पण एवढीच मोठी अस्वस्थता ही भारतीय जनता पक्षाच्या केडर बेस कार्यकर्त्यामध्ये सुद्धा आहे. म्हणजे त्या दिवशी सुद्धा मला वाटतं की भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माधवजी भंडारी यांच्या मुलाने एक पोस्ट जी केली ना, ही पोस्ट प्रचंड बोलकी. बरोबर. आणि ही कोणत्याही पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्याची ही वेदना आहे, ही व्यथा आहे. आणि मग हे जर घडत राहिलं तर सर्वसामान्य कुटुंबातले तरुण हे राजकारणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहतील का? हा फार मोठा प्रश्न निर्माण. बरं, आता पवार साहेबांच्या बरोबरीनं अजित पवारांची उठबस होती, म्हणजे ते त्यांचे एका अर्थाने डेप्युटीच होते पक्षातले. तर ती जी त्यांच्या जाण्यानं जी आता पोकळी निर्माण झालेली आहे तर ती सुप्रियाताई भरून काढतायत. सुप्रियाताई त्या सेकंड इन कमांड आहेत आता पक्षाच्या. तर ज्या पद्धतीनं एका अर्थानं त्यांच्यावरती ही टीका केली जाते सरप्राइझिंगली की त्या फार सौम्यपणे उत्तर देत आहेत या सगळ्या प्रकारच्या अटॅकला. तर त्या फार थेट बोलत नाहीत, दादांना धारेवर धरत नाहीत. त्या अजूनही दादांकडे मोठा भाऊ म्हणून किंवा परिवारातील सदस्य म्हणून, आणि परिवार वेगळा आणि राजकारण वेगळं अशा प्रकारची त्या विधानं करत राहतात. तर त्यांनी अजून थेट हे घ्यायला हवं असं म्हणजे एकाने गाय मारली तर दुसऱ्याने वासरू मारलंच पाहिजे. हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण मुळात असं आहे की हे आपली संस्कृती की आपण काय म्हणतो, एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये, ही एक भावना आहे. दुसरं म्हणजे राजकारणाचा एक सुसंस्कृत राजकारणाचा जर एक पोत बघितला तर मला खरोखर अभिमान आहे की आदरणीय सुप्रियाताई हा सुसंस्कृत राजकारणाचा पोत जपतायत. आणि जो हा प्रश्न आहे तो हा प्रश्न विशेषतः वर्षभरापूर्वी म्हणजे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घडलं त्याच्या वर्षभराआधी शिवसेनेमध्ये काय घडलं, या शिवसेनेमध्ये ही अशा पद्धतीची फूट पाडण्यात आल्यानंतर ज्या प्रतिक्रिया उमटल्या, त्यामुळे तशाच प्रतिक्रिया याव्यात अशी काहीशी अपेक्षा आहे. पण प्रत्येक पक्षाचा पिंड हा वेगळा आहे, प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाचा पिंड हा वेगळा आहे. म्हणजे उद्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची भाषा बोलायला लागली तर 55 वर्ष जनतेने हे नाही ऐकलं. किंवा उद्या
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे जर सुप्रियाताईंची भाषा बोलायला लागले, तर या प्रत्येक पक्षाचा पिंड वेगळा आहे, या प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. आणि मला असं वाटतं की व्यक्तिगत कुठल्याही टीकेपेक्षा काही धोरणात्मक बाबींवर जर आपल्याला बोलायला मिळत असेल, त्यामुळे तुम्ही सुप्रियाताई कौटुंबिक काही गोष्टींविषयी या कठोरपणे बोलत नाही, पण त्याच सुप्रियाताईंना जेव्हा तुम्ही पार्लमेंटमध्ये बोलता नाही तेव्हा त्या ज्या सुसंस्कृतपणानं कोरडे ओढतात अक्षरशः भारतीय जनता पक्षात किंवा केंद्र सरकारच्या धोरणांवर, हे पाहण्यासारखे असतात, हे ऐकण्यासारखं असतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये हे असं झालं म्हणून असं घडलंच पाहिजे की ईट करारा जवाब मिलेगा, हे सिनेमात छान वाटतं, पण जो एक पिंड आहे, मूळ पिंड आहे, हा सोडून काम करू. हा प्रश्न मी यासाठी विचारला कारण आता काही आम्ही तुमच्या सगळ्या दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना आम्ही सोशल मीडियावरती फॉलो करत असतो आणि काही तर मित्र सुद्धा असतात आमचे. तर त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीची बाचाबाची सुरू झाली, त्यामध्ये ज्या पद्धतीचं भाषा वापरली जाते आता एकमेकांवर अटॅक करण्यासाठी, म्हणजे अक्षरशः जे कालपर्यंत मित्र होते एका ताटात जेवत होते त्यांच्या, तर त्या अर्थाने मी विचारलं की असं कुठेतरी हे होत नाही का, दोन फोर्सेस खेचतात आहेत, असं होत नाही का की तुमचा, ठीक आहे ऑफकोर्स स्वभाव ताईंचा जसा आहे त्याला ते साजेसं हवं, पण एकीकडे कार्यकर्ते एकमेकांच्या कॉलर पकडतात आणि नेतृत्वातून मात्र अशी काहीतरी खंबीर भूमिका येत नाही, असं कुठेतरी आहे का? नाही, यामध्ये मी थोडीशी दुरुस्ती करेन की खंबीर याचा अर्थ अति आक्रमक असा होत नाही. खंबीर याचा अर्थ हा तितकाच ठाम भूमिका येते आणि मला वाटतं सुप्रियाताईंनी वेळोवेळी तेवढी ठाम भूमिका ही स्पष्टपणे मांडलेली आहे. त्या अति आक्रमक नाहीत, पण त्या तितक्याच ठाम आहेत, त्या तितक्याच खंबीर आहेत, ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आता तुम्ही वारंवार उल्लेख केला, तुमचं ते आयडेंटिटीचा एक भाग आहे की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिनयामुळे त्या पूर्ण कल्चरल डायलॉग मध्ये तुम्ही फार इन्व्हॉल्ड आहात, इन्व्हेस्टेड आहात, तुम्ही एक अविभाज्य भाग आहात त्या डिस्कशनचा. तर त्या अर्थानं आत्ताची जी सामाजिक परिस्थिती निर्माण होते महाराष्ट्रात, तर तुम्हाला तुमचा जो प्रवास आहे याच्याशी एंगेज करण्याचा, या इतिहासाशी, महाराष्ट्राच्या शिवाजी महाराजांच्या आणि मराठा इतिहासाशी असलेलं जे तुमचं एंगेजमेंट आहे, त्यातून तुम्हाला काय दिसतं की आता काय केलं जातंय, काय शिफ्ट आहे तो? एकच प्रसंग सांगतो मी, फार मी हा जाहीरपणेही भाषणातही मी हा प्रसंग सांगतो. हे जे काही सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात घडतंय, यामध्ये जर तुम्ही प्रामाणिकपणे बघायला गेलात तर 2 प्रादेशिक पक्ष संपवण्याचं काम. आणि जेव्हा आपण कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणतो, आपण संघराज्य पद्धती म्हणतो, तेव्हा या प्रादेशिक अस्मिता आणि प्रादेशिक पक्षांना फार जास्त महत्व आहे. कारण जर प्रादेशिक पक्ष संपले तर ज्या प्रादेशिक अस्मिता आहेत आणि प्रादेशिक जे काही प्रश्न आहेत हे तितक्या प्रभावीपणे हे सेंट्रल प्लॅटफॉर्मवर मांडले जाणार नाही. ऐतिहासिक घटना जर म्हणत असाल तर जे कायम विकास, पद, या सगळ्या गोष्टींसाठी मी एक ऐतिहासिक घटना सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या दरबारात उभे होते ना, तेव्हा शहनशाह औरंगजेबाला असं वाटत होतं की शिवाजी महाराजांनी ही दख्खनची सुभेदारी केली. तोपर्यंत महाराजांचा राज्याभिषेक झाला नव्हता, ते छत्रपती नव्हते, परंतु औरंगजेबाची अशी भावना होती, त्यांनी दख्खनची सुभेदारी केली. आता सिच्युएशन बघा, दख्खनची सुभेदारी, हा दख्खनचा जो सुभा आहे ना, याच्या पदाची प्रतिष्ठा बघा की मुघल सल्तनतमध्ये दख्खनची सुभेदारी ही शहजाद्याला दिली जायची. म्हणजे शहनशाह नंतरचं जे पद आहे ही दख्खनची सुभेदारी शहजाद्याला दिली जायची. म्हणजे औरंगजेब स्वतः हे दख्खनचा सुभेदार होता. त्यानंतर शहाजहान त्याच्या आधी दख्खनचा सुभेदार होता. त्यामुळे ही जी सगळं पदाला प्रतिष्ठा होती. आकारमान जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा दख्खनचा सुभा हा सुमारे 3 पट मोठा होता. अर्थात तेवढी संपत्ती होती. तिसरी फार महत्वाची गोष्ट की संघर्षाची काही गरजच नव्हती, कारण इतकं बलशाली साम्राज्य होतं मुघलांचं, काबूल पासून बंगालपर्यंत. तर या साम्राज्याशी जर जुळवून घेतलं तर संघर्ष होणारच नव्हता. तर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर जेव्हा हा पर्याय होता, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मातीसाठी, आपल्या माणसांसाठी, आपल्या तत्वांसाठी संघर्ष करण्याचा पर्याय निवडला. आणि म्हणून 350 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण आजही आदराने घेतो.
म्हणजे राजा मानसिंग असतील, मिर्झा राजा जयसिंग असतील, हे सुद्धा पराक्रमी होते ना. पण या पराक्रमी जे काही राजपूत सरदार होते, राजपूत राजे होते, यांनी मुघल सल्तनतीशी सलोख्याचे संबंध निवडले. आज तुम्ही राजपुतानात सुद्धा गेलात तर मिर्झा राजा जयसिंग आणि राजा मानसिंगांचं नाही, महाराणा प्रतापांचं नाव घेतलं जातं. मातीसाठी संघर्षाची भूमिका, तत्वांसाठी संघर्षाची जी भूमिका आहे, ही इतिहास आपल्याला शिकवतो. आत्ताचं जर समाजकारण राजकारण आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ही जेव्हा संघर्षाची भूमिका घेतली तेव्हा ती गरजेचीच आहे. पण मी याकडे जास्त निर्देश करत होतो की आता महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात काही आकडेवारीमध्ये आली होती, फार डिस्टर्बिंग होती, की महाराष्ट्र देशात हेट स्पीचेस मध्ये 1 नंबरला आहे. सगळ्यात जास्त द्वेषपूर्ण भाषणं महाराष्ट्रात झालेली आहेत. तेलंगणामधून टी राजा हे जे आहेत ते फिरतायत महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी. त्यांची सोलापूरमध्ये अनेकदा सभा झालेली आहे, मराठवाड्यात अनेक सभा झालेल्या आहेत. आणि त्यांच्यासोबतीनच निलेश राणे आणि नितेश राणे, एस्पेशली नितेश राणे, हे धर्म आधारित जे द्वेष आहे किंवा त्या प्रकारचा जो एक आपण म्हणतो की हिंसा भडकावी अशा पद्धतीची भाषणं करत आहेत. तर महाराष्ट्राच्या सोशल आणि सांस्कृतिक फॅब्रिकला इजा होतीये असं वाटतं का तुम्हाला याच्यातून? हो, 100%. कारण जेव्हा दगड भिरकावला जातो ना, तो दगड जेव्हा भिरकावला जातो तो कोणाला तरी लागतो आणि ते निघणारं रक्त ना कुठल्या धर्माचं असतं, ते निघणारं रक्त हे आधी मानवतेचं असतं. सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की जेव्हा एखादा प्रांत अशांत होतो, जेव्हा एखाद्या प्रांतामध्ये एका प्रकारचा धार्मिक सलोखा नाही ही जाणीव जेव्हा होते, तेव्हा फॉरेन इन्व्हेस्टमेंट येत नाही, तेव्हा रोजगार येत नाही आणि पोटाच्या जी भूक असते त्या भुकेला ना जात ठाऊक असते ना धर्म ठाऊक असतो. तुम्ही मध्यंतरी याचं एक क्लासिकल उदाहरण बघा की जेव्हा आपण एकीकडे म्हणतो की आपला देश विश्वगुरू आणि या सगळ्या गोष्टी G20च्या समिटच्या संदर्भात एवढ्या चर्चा झाल्या, पण जेव्हा चीनमधून मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे बाहेर पडले मधल्या एक 6-8 महिन्यांपूर्वी, चीनमधून फार मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे बाहेर पडले. यातले किती उद्योगधंदे भारतात आले हो? हा प्रश्न फार महत्वाचा आहे. कारण हा प्रश्न मी आज धर्माच्या नावाने मी मंदिरात म्हणजे वर्षातला 1 दिवस जाईल, पण बाकीचे 364 दिवस मला रोजगार, मला महागाई हे प्रश्न भेडसावणार आहे. माझा धार्मिक सलोखा हा प्रश्न भेडसावणार आहे. कारण उचललेल्या दगडाला आणि बंदुकीतून सुटलेल्या गोळीला जात धर्म ठाऊक नसतो. त्यामुळे माझ्यासाठी हे प्रश्न महत्वाचे. तुम्ही जर बघत असाल चीनमधून जे उद्योगधंदे निघाले ते हाँगकाँगला गेले, ते मेक्सिकोला गेले, ते इंडोनेशियाला गेले, ते भारतात आलेले नाहीत. मग आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे की मग हे बदलत जाणारं वातावरण जे जसं तुम्ही म्हणाला हे हेट स्पीचेस वाढत चालले, आणि हे हेट स्पीचेस वाढत असल्यामुळे एक असुरक्षिततेची भावना या रोजगार निर्मिती करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत यांच्यामध्ये निर्माण होते का? आणि जर हे झालं तर यांनी लॉंग टर्म मध्ये महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान, या पद्धतीच्या पोलरायझेशनमुळे, या पद्धतीच्या हेट स्पीचेसमुळे शॉर्ट टर्म पॉलिटिकल गेन 100% असते, परंतु लॉंग टर्म जे महाराष्ट्रातल्या तरुणाईचं नुकसान होतं, रोजगाराचं नुकसान होतं, हे नुकसान फार मोठं आहे. ही हानी कधी न भरून येणारी आहे. आणि त्यामुळे प्रत्येक समाजकारणात, राजकारणात असणाऱ्या माणसांनी याची जाणीव ठेवायला हवी की पद आज आहे, उद्या नाही, पण हे राज्य राहिलं पाहिजे, हा देश राहिला पाहिजे. आणि हे जर टिकवायचं असेल तर त्यासाठी शाश्वत विकास जास्त गरजेचा आहे. नॉट जस्ट बाय हेट स्पीचेस यू ड्रॉ सम पॉलिटिकल ॲडव्हान्टेज नाव आणि तुम्ही दीर्घकाळाचं नुकसान करता, हे होतं. आणि याच्यासाठी जो शिवाजी महाराजांचा वापर होतोय, एस्पेशली हा सगळ्या इतिहासाचा वापर होतोय, शिवाजी महाराजांचं जे आयकॉन आहे, आता 2 लढे, कालच शिवजयंती झाली आणि त्याच्यामध्ये पण 2 असे स्पष्ट कॅम्प्स पाहायला मिळाले. एकीकडं शिवाजी महाराजांचं जे इतिहास सांगत असताना त्यांचं सलोख्याबद्दलचं त्यांचं मत, रयतेबद्दलचं प्रेम, म्हणजे थोडक्यात कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक शिवाजी महाराज या अर्थानं एक प्रतिमा उभी करायचा प्रयत्न झाला. आणि त्याच वेळी अशाही पोस्ट आल्या की हे सगळं खोटं बोलतायत, शिवाजी महाराजांनी किती मशिली पाडल्या, शिवाजी महाराजांनी असं केलं, एकही म्हणजे खरंच मुसलमानांबद्दलचा द्वेष होता त्यांच्या मनात किंवा त्यांच्या विरोधातच लढत होते, धर्मयुद्धच करत होते, हे 2 पडले. तर शिवाजी महाराजांचा असा हेटफुल गोष्टीसाठी वापर होताना काय वाटतं? हे खूप दुर्दैवी आहे. मुळात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे सांगण्यात आम्ही अनेक वर्ष रमलो. छत्रपती शिवाजी महाराज काय होते
हे समजून घ्यायला आम्ही खरंच खूप कमी पडतो. म्हणजे जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा आकाराने वैभवानं मोठी असलेली अनेक राज्य होऊन गेली, पण तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हटल्यानंतर आपला ऊर अभिमानानं का भरून येतो? त्याचं एक फार महत्वाचं कारण आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला असणारं नैतिक अधिष्ठान. आणि असं जर कोणी हे म्हणत असेल तर त्याला आपण समकालीन पुरावे, खूप अकॅडमिकल आहे खरं तर, पण तुम्ही समकालीन पुरावे जर बघितले तर अशा पद्धतीचा जर कोणी दावा करत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रांमध्ये असा कुठला उल्लेख असेल तर त्यांनी तो समोर आणावा, समोरासमोर चर्चेला बसू. पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण आज्ञापत्र बघतो, हे जर अस्सल दस्तावेज आहेत जे खरं तर कोणत्याही छत्रपतींचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका विचार प्रणालीचं प्रतिबिंब आहे ही आज्ञापत्र असणं. तर ही आज्ञापत्र समोर असताना अशा पद्धतीचे दावे करणं हे खरोखर हास्यास्पद. म्हणजे कालही माननीय मुख्यमंत्री महोदय शिवनेरीवर होते आणि किल्ले शिवनेरीवरून भाषण करताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कुपवाड्याला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवला त्याचा उल्लेख केला. याचा खरोखर अभिमान आहे बरोबर. की देशाच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आहे. जसं सियाचीनमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. पण माननीय मुख्यमंत्री म्हणताना असं म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार जी पाकिस्तानच्या दिशेने त्याच्या धाकाने पाकिस्तान आपल्याकडे डोळे उचलून बघू शकत नाही. हे स्टेटमेंट एका ठिकाणी आहे. वस्तुस्थिती ही आहे की 45 दिवस कांद्याची निर्यात बंद असताना भारतातल्या शेतकऱ्याचा कांदा 8 आणि 10 रुपये किलोने विकला जात होता आणि पाकिस्तानातल्या शेतकऱ्याचा कांदा 45 आणि 50 रुपये किलोने विकला जात होता. आज गल्फ असेल, आज युरोप असेल, ही जी सगळं मार्केट आहे कांद्याचं हे संपूर्णपणे पाकिस्तानच्या शेतकऱ्यांच्या हातात गेलं. आत्ताची 3 लाख मेट्रिक टनची जी निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे ही 3 लाख मेट्रिक टनची उठवलेली निर्यात बंदी एक तर पश्चात बुद्धी आहे, हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. कारण आता कांद्याचे भाव आम्हाला 40 रुपये नाही मिळणार. बरं, हे 3 लाख मेट्रिक टन कांदा जात असताना हा कांदा युरोप आणि गल्फच्या मार्केटमध्ये नाही जाणार आहे. हा कांदा काही ठराविक देशांसाठी जाणार आहे आणि म्हणून अजूनही कॉमर्स इंडस्ट्रीच्या अधिकृत वेबसाईटवर या निर्यात बंदीचा निर्णय अजून अपलोड झालेला नाही. कारण हा ठराविक देशांना कांदा जाणार आहे. यामध्ये बांगलादेश आहे, यामध्ये श्रीलंका आहे, अशा देशांना फक्त हा 3 लाख मेट्रिक टन कांदा जाणार आहे, जेव्हा देशात फक्त 60 लाख मेट्रिक टन कांदा शिल्लक आहे. मग प्रश्न हा पडतो की जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सांगता की त्या तलवारीनं पाकिस्तान आपल्याकडे वाकड्या नजरेनं पाहणार नाही, पण वस्तुस्थिती मात्र ही आहे की पाकिस्तानातल्या शेतकऱ्याचं भलं होतंय आणि आपल्या शेतकऱ्याच्या ताटात माती कालवी जाते. मग शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हे सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा आदर्श आपण घेतोय की नाही याचा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार म्हणजे प्रत्येक माणसानं सुद्धा, प्रत्येक शिवभक्तानं सुद्धा हा कायम मनात ही भावना ठेवली पाहिजे की या पद्धतीनं जर वापर होत असेल तर अशा पद्धतीच्या वातावरणाला थारा द्यायचा नाही. हे प्रत्येक सजग नागरिकानं लक्षात ठेवायला हवं. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे माता, माती आणि मातृभूमी यांच्यासाठी सर्वोच्च योगदान देण्याची प्रेरणा आहे. माणसाच्या जन्माला येऊन कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोचता येतं याचं एकमेव द्वितीय उदाहरण. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज देव करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोचतात हा आदर्श फार जास्त महत्वाचा आहे. आणि हे सर्वसामान्य जनतेने जर समजून घेतलं तर मला वाटतं की या पद्धतीने जे तुम्ही म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून भावना या केल्या जातील तर त्याला कुठेही थारा दिला जाऊ नये ही भावना आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र आणून एका विधायक कार्यासाठी प्रेरित करणं, या मूळ भावना ज्या आहेत या मूळ भावना खरं तर प्रत्येक शिवभक्तांना आपल्या मनात रुजवायला पाहिजे. आता तुम्ही ज्या प्रश्नांचा उल्लेख केला, एक शेतीचा प्रश्न आहे. तुमच्या मतदारसंघामध्ये ऑफकोर्स आता जसं सगळीकडे आहे तर शेतकरी बहुल भाग आहे, दुसरं त्याच्यामध्ये आदिवासी लोकसंख्या देखील मोठी आहे या सगळ्याच्यात. तर आता नुकतंच काही तिथं कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसलेत हिरड्याच्या संदर्भात त्या ह्याच्यामध्ये. सो ती नुकसान भरपाई असेल, शेतकऱ्यांचे इतर प्रश्न असतील, दूध दराचा प्रश्न असेल, तर याचा तुमच्या मतदारसंघाच्या लेवलला तुम्ही कसं मॅनेज करताय किंवा काय त्याच्यावरती काय उपाययोजना तुम्ही यामध्ये कांद्याच्या बाबतीत बघत असाल तर सतत कांद्याच्या संदर्भामध्ये संसदेमध्ये जो आवाज उठवणं गरजेचं, कारण मुळात शेतमालाच्या संदर्भामध्ये ठोस निर्यात धोरण असणं फार गरजेचं आहे. आणि मोदी सरकारच्या काळामध्ये या निर्यात धोरणामध्ये प्रचंड चालढकल, प्रचंड धरसोड झालेली आहे आणि त्याने शेतकऱ्याचं अपरिमित नुकसान झालं.
म्हणजे आता कांद्याचा प्रश्न आपण बोलतो आहोत, पण आता एव्हाना द्राक्षाच्या संदर्भामध्ये बांगलादेशने जे आयात शुल्क लादलेलं आहे, हे आयात शुल्क लादल्यानंतर आमच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना तोटा होणार आहे. तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून बघत असाल तर खूप चांगल्या प्रतीची संत्री तुम्हाला रस्त्यावर विक्री होताना दिसते. ही संत्री आधी दिसत होते का हो? गेल्या वर्षी हे संत्रे दिसत होते का? हे संत्रे का दिसायला लागले? तर हे संत्रे दिसण्याचं फार महत्वाचं कारण आहे की बांगलादेशने त्या संत्र्यावर जे आयात शुल्क लादलंय, त्यामुळे माझ्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याला ते परवडत नाहीये आणि त्यामुळे त्याला ही कमी दरानं ही संत्री बाजारात आणावी लागतात, ती विकावी लागतात. हे त्याचं एक फार मोठं नुकसान होतं. कापूस उत्पादक शेतकऱ्याचा तोच प्रश्न. आज तुम्ही विदर्भात गेला तर 8-8 महिने झाले लोकांनी कापूस बाहेर काढले नाहीये. जेव्हा कापसाला भाव होते तेव्हा ऑस्ट्रेलियातून सरकारने कापूस आयात केले. सोयाबीनची तीच परिस्थिती आहे. 2013 साली सोयाबीनला 6,500 रुपये क्विंटल भाव होता. आज सोयाबीनचा भाव 4,000 आणि 4,500 रुपये क्विंटल आहे. मग शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार ही जी गॅरंटी होती मोदी सरकारची, त्या गॅरंटीचं काय झालं? हे प्रश्न सातत्यानं विचारतो. हिरड्याच्या संदर्भात आपण म्हणत असाल तर निसर्ग चक्रीवादळाच्या संदर्भात जे नुकसान झालं, जेमतेम 15 कोटी रुपयांची नुकसान भरपाई आणि 15 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईसाठी जर आमरण उपोषणाला कार्यकर्त्यांना बसावं लागत असेल तर जे विकासासाठी म्हणून तिकडे गेले त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याचा प्रश्न आहे. म्हणजे 3-3 वेळा प्रस्ताव द्यावा लागतो. जेव्हा तुम्हाला डोळ्यांनी दिसते हे नुकसान झालेलं आहे आणि प्रस्तावामागून प्रस्ताव, फायलीन मागून फायली, या गोष्टी कितपत आपण खेळवणार आहोत? यामध्ये आपण एक फार महत्वाची भूमिका घेतलेली, त्यामध्ये राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र हे आपण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आयुष मंत्रालयाकडून त्याची मंजुरी मिळवलेली, त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्याचा डीपीआर तयार केलेला आहे आणि हा डीपीआर आता अंतिम मंजुरीसाठी पुन्हा आयुष मंत्रालयाकडे गेलेला आहे. त्यामुळे हे एक क्रांतिकारी पाऊल असणार आहे या संदर्भात. दुसरा आमच्या शेतकऱ्याचा एक फार महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे बिबट्याचा. बिबट्या हा शेड्यूल 1 मध्ये येतो, शेड्यूल ए ॲनिमल असल्यामुळे त्याच्यावर प्रजनन नियंत्रण करता येत नाही, बिबट्याची नसबंदी करता येत नाही. पण आज जर जुन्नर वन विभागाची आकडेवारी बघितली तर सुमारे जुन्नर वन विभागामध्ये 400 ते 500 बिबट्याचा वावर आहे. म्हणजे केवळ जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या 4 तालुक्यांमध्ये 400 ते 500 बिबट्यांचा वावर आहे. आता यामध्ये होतं असं अनेकदा की दिवसा 3 फेज लाईट नसते, ती रात्री 3 फेज लाईट असते. म्हणजे 3 दिवस दिवसा 3 दिवस रात्री अशा पद्धतीचं डिस्ट्रीब्युशन आहे. तर रात्री 3 फेज लाईट असल्यामुळे रात्री पाणी द्यायला जावं लागतं. यामध्ये 2 फार अडचणीच्या गोष्टी होतात. एक तर रात्री पाणी द्यायला जात असताना बिबट्यांच्या हल्ल्याची एक शक्यता ही कायम असते. दुसरी जे आपल्या पाळीव प्राण्यांवर जे हल्ले होतात, म्हणजे जवळपास गेल्या 2 वर्षात जर बघितलं तर 18,000 पाळीव प्राणी हे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले. जवळपास 22 ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट्स. पण हे असताना राज्य सरकारकडे वारंवार ही मागणी केली जाते की ज्या पद्धतीनं विदर्भामध्ये व्याघ्र प्रकल्पांच्या आजूबाजूला ही दिवसा 3 फेज लाईट दिली जाते, तशी या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईट का नाही? म्हणजे समोर जेव्हा तुमचा प्रोजेक्ट फेकला जातो बिबट सफारी सारखा आणि त्याचा गाजावाजा होतो, ज्या भागात 400-500 बिबटे आहेत त्या बिबट सफारीमध्ये 12 बिबटे राहणार आहेत. तुम्ही प्रश्न काय सोडवताय बिबट्याचा? मग महाराष्ट्र सरकार आग्रहीपणानं ही भूमिका दिल्लीकडे का मांडू शकत नाही की आमच्या शेतकऱ्यांवर हल्ले होत आहेत, शेतकरी अनेकदा रात्री पाणी द्यायला जायचं बंद करतात, तर यामध्ये बिबट्याच्या प्रजननावर नियंत्रण हवं, हा विषय आपण सातत्याने मांडतोय. त्याचबरोबरीनं आपण सर्पदंशाच्या बाबतीत म्हणजे घोणसचे दंश हे फार जास्त वाढलेले. रात्री पाणी द्यायला जेव्हा जावं लागतं तेव्हा हा सर्पदंशाचा धोका फार जास्त वाढलेला असतो. पण याला विम्याचं एक कवच जे असणं गरजेचं आहे, हे विम्याचं कवच नाही. त्याचबरोबर बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्यानंतर ज्या पद्धतीने नुकसान भरपाई मिळते त्या पद्धतीनं सर्पदंशाच्या उपचारासाठी सुद्धा निधी मिळावा यासाठी सुद्धा आपण पाठपुरावा केला आणि त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं राज्य सरकारकडे त्याचा प्रस्ताव देण्याविषयी मागणी केली. सो हा पाठपुरावा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हा सातत्याने सुरू. तर आपण बघतो की अजितदादांची जी स्टाईल आहे राजकीय वक्तव्य करण्याची, त्याच्यामध्ये ते अनेकदा चॅलेंजेस देतात की मी हा निवडून कसा येईल हे बघतोच, असं त्यांनी मागे एकांना शिवतरेंना ते चॅलेंज दिलं होतं आणि त्यांनी ते केलंही. तसंच चॅलेंज त्यांनी तुम्हालाही केलेलं आहे की तुमच्या मतदारसंघाबाबत त्यांनी विशेष लक्ष घालण्याचं ठरवलेलं दिसतंय. तर अशा वेळेस तुम्ही ह्या आव्हानाला कसं बघता? खूप खरं सांगायचं तर आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत आणि इतक्या मोठ्या नेत्याविषयी माझ्या इतक्या अगदी सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातून आलेल्या लहान कार्यकर्त्यांना बोलणं उचित ठरणार नाही. पण आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना, शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना गेल्या 5 वर्षात म्हणजे पहिल्याच टर्म मध्ये
एका अशा माणसाला ज्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, ज्याची कुठं परदेशात कंपनी नाही, ज्याचा कुठं कारखाना नाही, ज्याची कुठं शिक्षण संस्था नाही, अशा एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका व्यक्तीनं 3 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळवला. हे सर्वसामान्य जनतेनं पाहिलं. अशा एका व्यक्तीनं कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना, विरोधी पक्षातला खासदार असताना तब्बल 19,500 कोटी रुपयाचे नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट हे शिरूर लोकसभा मतदारसंघात आणले. अशा एका व्यक्तीनं 25 वर्ष जी पुणे नाशिक रेल्वे ही कायम चर्चेत आणि फक्त निवडणुकीच्या आश्वासनात होती, ती कॅबिनेट अप्रुव्हल पर्यंत पोहोचवली. आमच्या भागातला जो सगळ्यात महत्वाचा 7 वर्ष बंदी असलेला बैलगाडा शर्यतीचा जो प्रश्न होता, तर संसदेमध्ये बोलायला उभं राहिलो की अनेक खासदार गमतीनं म्हणायचे, काय बैलगाडा की शिवाजी महाराज. पण मला हा अभिमान आहे की हा माझ्या मातीतला विषय मी पोहोचवू शकलो आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनं बैलगाडा शर्यत सुरू झाली. तर हे जे सगळं काम केलेलं आहे, हे सगळं काम मायबाप जनता बघते आणि मला असं वाटतं की मायबाप जनता ठरते की आपल्याला या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीला पुन्हा लोकसभेत पाठवायचे किंवा नाही. आणि मला इतका प्रामाणिकपणे वाटतो मी की छत्रपती शिवाजी महाराज जर आपण साकारतो तर आपल्याला आसक्ती आणि विरक्ती या दोन्ही गोष्टी तितक्याच असायला हव्या. म्हणजे पार्लमेंटमध्ये प्रत्येक खासदाराला 36 बिझनेस क्लासचे प्रवास असतात. मी पार्लमेंट सेशनला जाताना, कमिटीच्या बैठकांना जाताना आणि 100 दिवस तुमचे वर्षातले हे दिल्लीमध्ये जात असतात. या आसक्ती आणि विरक्तीच्या भावनेनं सर मी बिझनेस क्लासने प्रवास करत नाही, मी कुठलाही प्रोटोकॉल घेत नाही, मी सिक्युरिटी घेत नाही. का तर मला असं वाटतं की मी छत्रपतींच्या मावळा म्हणून ती जर जे काही माझ्यावर जबाबदारी ती पार पाडतो, ते मायबाप जनता बघते, मायबाप जनता ठरवे काय व्हायचं. आता तुम्ही लोकसभेत जेव्हा वावरत असता, लोकसभेत बऱ्यापैकी तुम्ही रुळाही असाल तेव्हा, तर हे जे देशभरातलं वातावरण आहे तणावाचं एकीकडे, आणि दुसरीकडे युफोरिया सुद्धा आहे, तो काही नकारता येणार नाही. एकीकडे आपण विश्वगुरु झालेलो आहोत. काय नेमकं मिळालं नाही मला पत्रकारितेच्या क्षेत्रात आहात, मला दिल्लीत राहून हा प्रश्न नाही कळला. म्हणजे G20 समिटच्या संदर्भामध्ये काही 1000 कोटी रुपये खर्च झाले. आम्ही सगळ्यांनी असं सांगितलं की जगात देशाची मान उंचावली. अभिमान, देशाची मान उंचावली, कायम अभिमान आहे. नेमकं देशाला काय मिळालं नाही, म्हणजे तोच प्रश्न आम्ही विचारून पाहतोय. कोणाकडे टॅक्स भरताय. म्हणजे परवा G20 समिटसाठी मंडपमची जी निर्मिती करण्यात आली, त्या जवळपास काही 7,500 की 8,000 कोटी रुपये खर्चून जो टनेल बनवण्यात आला, या टनेलला रिडू करण्याची ऑर्डर आली. म्हणजे मग फक्त त्या घिसाळघाईमध्ये केलेला तो टनेल, हे 8,000 कोटी रुपये सर्वसामान्य जनतेच्या टॅक्सचे पैसे तुम्ही केवळ घाईसाठी वापरून आता तुम्ही पुन्हा त्याचं काम करणार आहात. मग सर्वसामान्य भारतीयाची चूक काय की त्यांनी टॅक्स भरलं, ही चूक. बरं, आज या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट दिसत असताना तुम्ही जो युफोरिया म्हणता, हा युफोरिया खरोखर आहे की हा क्रिएट केला जातो? म्हणजे जेव्हा आम्हाला मोठमोठे प्रोजेक्ट दिसतात तेव्हा आम्हाला खरोखर अभिमान आहे, पण त्याच वेळी 205 लाख कोटी एवढं कर्ज आहे देशावर. बरोबर. आता 205 म्हणजे आपले अनेक प्रेक्षक हे बघत असतील, त्यांनी आकडा मांडून दाखवावा, पटकन लिहावं. 205 लाख कोटी लिहून दाखवा कागदावर. वस्तुस्थिती ही आहे प्रथमेश की देशाचं जे सकल उत्पादन आहे ना, त्याच्या 80% ही रक्कम आहे. हा कर्जाचा बोजा हा 80%. म्हणजे तुमचं जर 10,000 रुपये तुम्हाला पगार असेल, हा प्रत्येकाने विचार करण्याची गोष्ट. समजा आपण मोठा पगार धरू, 50,000 रुपये तुम्हाला पगार आहे. 50,000 रुपये जर तुमचा पगार असेल आणि जर 40,000 रुपये हा तुमच्या कर्जाचा हप्ता जात असेल, हे जर तुमच्यावर कर्ज असेल, तर तुम्ही युफोरियामध्ये जगताय का? बरोबर. दुर्दैवानं ही आकडेवारीच समोर येत नाही. पण मग हे रिफ्लेक्ट का होत नाही संसदेत? उदाहरणार्थ हे संसदेमध्ये रिफ्लेक्ट होतं, हे संसदेमध्ये बोललं जातं, पण विरोधकांचं एक फार प्रभावी शस्त्र असतं माध्यम. तुम्ही कोविडच्या काळात एक बघत असाल तर दिल्लीतल्या एका प्रसिद्ध वृत्तपत्रानं काही बातम्या समोर आणल्या होत्या आणि त्यानंतर परत त्याच वृत्तपत्राच्या संदर्भामध्ये 8 दिवसात बातमी ऐकायला मिळाली की त्या वृत्तपत्राच्या ऑफिसेसने सेंट्रल एजन्सीची धाकली टाकली. प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये आपल्या देशाची क्रमवारी किती घसरत चालली आहे हे जर तुम्ही बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल सर. मग विरोधकांच्या आवाजाला जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम हा एक फार मोठं शस्त्र असतं.
पण या माध्यमांना स्वातंत्र्य आहे का? कितीतरी न्यूज चॅनल्स मधले म्हणजे पत्रकारांच्या विषयी माझ्या मनात शंका नाही. पत्रकारांच्या विषयी नितांत आदर आहे. पण अनेकदा त्या पत्रकारांना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे का, हा प्रश्न फार मोठा निर्माण होतो. की मग माध्यम समूहच काही दबावाखाली आहे. म्हणजे आज मी तुमच्याशी इतक्या मोकळेपणानं बोलू शकतो कारण इंडी जर्नल इज अ इंडिपेंडेंट. यू आर इंडिपेंडंट, यू हॅव फ्रीडम. बरोबर. पण हेच जेव्हा कुठल्या प्लॅटफॉर्मवर बोललं जातं तेव्हा त्याला किती प्रसिद्धी द्यायची, या गोष्टीच्या विषयी दुमत नाही. पण म्हणजे तुम्ही एक साधं उदाहरण देतो, सॉरी टू बट यू, पण एक साधं उदाहरण देतो. विचार करा, पेटीएमचा जो विषय घडला किंवा इलेक्टोरल बॉन्डचा जो निर्णय आला, हा 2013 साली आला असता तर काय झालं असतं? म्हणजे ज्या कोळसा घोटाळ्याविषयी आपण बोलतो, ज्या 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याविषयी आपण बोलतो, त्या संदर्भामध्ये नेमके काय निर्णय आले हो, त्या संदर्भात काय अहवाल आले हो? बरोबर. म्हणजे त्यानंतर असं सांगण्यात आलं घोटाळा झालाच नाही. मग जे जंतर मंतरवर आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनाने अख्खा देश एका गोष्टीनं प्रेरित होऊन पुढे चालला होता. आणि ही प्रत्येकाची भावना आहे, करप्शन नसावं. बरोबर. पण निष्पत्ती काय, हा एक फार मोठा प्रश्न. की त्याचं नेमकं घडलं काय, त्यातून काय झालं काय, आणि त्या पद्धतीने तेव्हा जसं वातावरण पेटवलं जात होतं, तेव्हा जे माध्यमांना स्वातंत्र्य मिळत होतं, आज इलेक्ट्रोल बॉन्ड विषयी मला कुठेच चर्चास्त्र ऐकायला नाही मिळत. इलेक्ट्रोल बॉन्ड विषयी मला कुठेच फार मोठमोठ्या ब्रेकिंग न्यूज नाही ऐकायला मिळाल्या. म्हणजे जर हे सरकार नसतं तर इलेक्ट्रोल बॉन्ड नंतर असं असतं की माननीय सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार पर कसदी नकेल, ही ब्रेकिंग न्यूज असते. आता कुठेच नाहीये ना. हे फक्त ऑब्झर्वेशन आहे. तुम्ही सांगताय काय पद्धतीने. यामध्ये माध्यमांमुळे, खरं तर माध्यमांच्या वर असलेल्या दबावामुळे हा जो आवाज आहे हा तितका मोकळेपणाने जनतेपर्यंत पोहोचतो. पण तुमचे लोकसभेतले कलिग्स काय म्हणतात? म्हणजे खरंच, म्हणजे आता तुम्हाला ऑफ द रेकॉर्ड चर्चा होत असतील, तुम्ही सेंट्रल हॉलमध्ये आधी भेटायचा, आता सेंट्रल हॉलच नाहीये, त्यामुळे आता तुमची जी काही चर्चा होत असेल, इंटरॅक्शन होत असेल, अगदी भाजपचे खासदार असतील, इतर पक्षांचे खासदार असतील, त्यांच्यामध्ये जनरल काय कशा संदर्भात वातावरण देशातल्या सगळ्या मी म्हटलं ना, जसं हे जे टोकाचे 2 टोकांकडे देश चालले, एकीकडे आपण म्हणजे परत एकदा विश्वगुरु आणि सत्य परिस्थिती, ह्याच्यातलं एक वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही की स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधीजी यांच्यानंतर एक अत्यंत प्रभाव निर्माण करणारं नेतृत्व हे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं आहे. त्यांचं वक्तृत्व असेल, त्यांचं प्रेझेंटेशन असेल, या सगळ्या चांगल्या गोष्टी. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक कुठल्याही बाबीवर टीका करण्याचा आपल्या कोणालाही अधिकार नाही. परंतु धोरणात्मक बाबींविषयी जेव्हा आपण डिलिव्हरी म्हणतो, या डिलिव्हरीच्या संदर्भामध्ये किती आश्वासनं खरोखर पूर्ण झाली आणि किती वेळा फक्त शब्द बदलले जातात, मग ती काय चर्चा होते? ही चर्चा डेफिनेटली देशामधली जी अस्वस्थता आहे ही सगळ्या खासदारांना ठाऊक आहे. आणि मग एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतो, विशेषतः राईट विंग कडून. आधी असं होतं की मोदी है तो मुमकिन है, आता असं झालं चलो अब अगर मोदीजी नाही तो फिर कौन, व्हॉट इज द ऑप्शन. आणि त्यावेळी आपण एक फार महत्वाची गोष्ट विसरतो की आपल्या देशामध्ये अध्यक्षीय लोकशाही नाही, आपल्यामध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसी आणि संसदीय लोकशाहीमध्ये एक खांबी नेतृत्वापेक्षा ज्याला कलेक्टिव्ह नेतृत्व म्हणतो, ज्याला सामूहिक नेतृत्व म्हणतो, हे फार गरजेचं आहे. म्हणजे आपण पत्रकारितेच्या क्षेत्रात मी अगदी नम्रपणे आपल्याला प्रश्न विचारतो की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, त्यानंतर नितीनजी गडकरी, राजनाथ सिंगजी, अमित शहाजी, स्मृती इराणी, काही ह्याच्यामुळे हे सोडले तर मला एक 5 मंत्र्यांची नावं सांगा केंद्रात. पटकन रिकॉल होत नाहीत. हे प्रत्येक प्रेक्षकाने स्वतःला विचारण्याचा प्रश्न आहे की जर माझ्या केंद्रातल्या माझे प्रश्न सोडवणारा मंत्री कोण, हेच जर मला ठाऊक नसेल तर मग आपण खरोखर संसदीय लोकशाहीला मजबूत करतो आहोत का? म्हणजे खूपदा असं होतं की संसदेमध्ये आता लोकसभेच्या निवडणुका होत, लोकसभेच्या निवडणुका होत असताना सत्ता पक्षाचे लोक नक्कीच प्रचार करतील की माननीय पंतप्रधानांसाठी मत द्या, माननीय मोदीजींच्या चेहऱ्याकडे जाऊन मत द्या. तुम्ही देशाचा पंतप्रधान नाही निवडत आहात, तुम्ही तुमच्या मतदारसंघाचे खासदार निवडता आणि हे खासदार नंतर ठरवणार आहेत पंतप्रधान कोण होणार आहे. त्यामुळे तुमच्या लोकसभेचे प्रश्न सोडवण्यासाठी, म्हणजे आज जसं मी कांद्याचा एवढा वारंवार उल्लेख करतोय, मला सांगा जसा माझ्या मतदारसंघामध्ये कांद्याचा प्रश्न आहे तसाच तो नगर जिल्ह्यात आहे, तो नाशिक जिल्ह्यात आहे, तो काही प्रमाणात सोलापूर जिल्ह्यात आहे,
तिथल्या लोकांनी नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याकडे बघून खासदार निवडून दिलेत ना. बरोबर. त्यांचे खासदार बोलतायत का संसद? बरोबर. त्यांचे खासदार हा प्रश्न सोडवतायत का? मग त्यांनी जर माननीय पंतप्रधानांच्या चेहऱ्याकडे बघून खासदार निवडून दिले होते, तर मग माननीय पंतप्रधानांनी त्याच्या कांद्याच्या प्रश्नात का नाही लक्ष घातलं? का त्यांच्या लाख मोलाच्या कांद्याची माती झाली? हा सारासार विचार लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि हीच चर्चा ही संसदेमध्ये सुद्धा आहे की देशात हे अस्वस्थतेचं वातावरण आहे. सर्वसामान्य तरुणांमध्ये रोजगाराच्या संदर्भात असेल, महागाईच्या संदर्भात असेल, सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, हे सगळं आहे. आणि याला कुठेतरी एक मुलामा द्यायचा. म्हणजे मध्यंतरी अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प जेव्हा आले होते, हा सगळा जो प्रकार आहे ना, डोनाल्ड ट्रम्प जेव्हा आले होते, मला वाटतं गुजरातमध्येच आले होते ते. आणि त्यावेळी ग्रीन कपडा आपल्या बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनला असतो ना, तसा ग्रीन कपडा लावून मागच्या वस्त्या झाकल्या गेल्या होत्या. आत्ताचा प्रचार तसाच आहे. म्हणजे एक धर्माचा कपडा लावला जातोय, एक मोठमोठ्या डेव्हलपमेंटल प्रोजेक्टचा कपडा लावला जातोय, आणि त्याच्या मागे महागाई असेल, बेरोजगारी असेल, तरुणांच्या भविष्याचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न झाकले जातात. हे देशाच्या संसदेत. आता शेवटाकडे येऊ आपण. शेवटचे 2 प्रश्न की हे सगळी परिस्थिती असताना एकतर विरोधी पक्षांवरती मी हे मानतो की अवास्तव कधी कधी टीका होते, विरोधी पक्षांनाच जास्त धारेवर धरलं जातं, पण तरी सुद्धा एक अपेक्षा म्हणून इंडिया ब्लॉक तयार झाला मध्ये. खूपच महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता तो. काँग्रेसने पुढाकार घेतला, शरद पवारांनी पुढाकार घेतला त्यासाठी, आणि ही जुळवाजुळव चालू होती. पण आता नितीश कुमार निघून गेलेले आहेत. अखिलेश म्हणतायत की आम्ही आमचं बघतो. ममता दिदी काय फार एन्थुझियास्टिक वाटत नाहीत, त्या म्हणतात बंगालमध्ये असं. काश्मीरमध्ये अब्दुल्ला म्हणतात की आमचं आम्ही बघू. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये येणाऱ्या निवडणुकीत इंडिया ब्लॉकची अवस्था काय असेल आणि याच्याकडे कसं बघायचं आता या सगळ्या याच्यामध्ये? पुन्हा घटना जी घडते त्याच्या कारण मीमांसेकडे बघितलं तर जास्त महत्वाचं. म्हणजे इंडिया ब्लॉक झाल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पक्षानं अबकी बार 400 पारचा नारा लावला. बरोबर. अबकी बार 400 पार हे केवळ कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी केलेली घोषणा, ही वस्तुस्थिती होती. जर अबकी बार 400 पार असतं तर झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना का तुरुंगात डांबावं लागलं असतं? जर अबकी बार 400 पार असतं तर नितीश कुमारांना का फोडावं लागलं असतं? जर अबकी बार 400 पार असतं तर महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये जी उलथापालथ करायला लागली, ही का करावी लागली असती? हे फार बेसिक प्रश्न. जेव्हा आपण वोट शेअर म्हणतो तेव्हा 2019च्या निवडणुकीनुसार भारतीय जनता पक्षाकडे 38% वोट शेअर आहे. आणि त्यानंतर त्यांनी आलेल्या अनेक योजना असतील, म्हणजे उज्ज्वला योजना हे फेल्युअर आहे केंद्र सरकारचं. तुम्ही त्याची वस्तुस्थिती बघा. उज्ज्वला योजनेचा हेतू फार चांगला आहे. मी केंद्र सरकारच्या कुठल्याही योजनेच्या हेतूविषयी कधी शंका घेत नाही, मी फार जबाबदारीनं बोलतोय. पण त्याचं इम्प्लिमेंटेशन जर आपण बघितलं तर त्याचं फेल्युअर काय आहे? उज्ज्वला योजना हे फेल्युअर आहे. त्यानंतर विश्वकर्मा योजना जी माननीय पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणण्यात आली होती, या विश्वकर्मा योजनेची पदनिष्पत्ती काय ही जर बघितली तर कुठेही 38% हा वोट शेअर वाढवणं जो होतं, यामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणावर अपयश आलं. आणि त्याच वेळी दुसरी म्हणजे इंडिया ब्लॉक जो आपण बघतो, इंडिया आघाडी जी म्हणतो, या इंडिया आघाडीचा वोट शेअर हा 62%, आणि 62 हे 38 पेक्षा कधीही मोठे आहेत. आणि त्यामुळे हे 62% किती क्षीण करता येतील हा वारंवार प्रयत्न सुरू आहे. आत्ताही तुम्ही आलेले सर्व्हेज बघितले, समजा मूड नेशनचा सर्व्हे बघितला किंवा सी वोटरचा सर्व्हे बघितला, तर आपण 4 राज्य फक्त जर विचार केले, तुम्ही महाराष्ट्राचा विचार करा, तुम्ही बिहारचा विचार करा, तुम्ही पश्चिम बंगालचा विचार करा, तुम्ही कर्नाटकचा विचार करा, ही 4 राज्य जर बघितली तर या 4 राज्यामध्ये 150 जागा आहेत लोकसभेच्या. या 150 जागांपैकी 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाने 125 जागा जिंकल्या. बरोबर. म्हणजे 303 मधून तुम्ही 300 पकडा, 300 मधून 125 आपण काढले तर 175 जागा राहतात. बरोबर. आता या 125 जागांची फक्त पोझिशन तुम्ही बघितली ना प्रथमेश, तरी तुम्हाला हे जे एक नॅरेटिव्ह सेट केलं जातं हे किती वेगळं आहे आणि वस्तुस्थिती किती वेगळी हे बघायला मिळेल. या 125 जागा जर तुम्ही बघितल्या, उद्या ममता दिदी वेगळ्या जरी झाल्या तरी भारतीय जनता पक्षाच्या जागा वाढतायत का हो त्यांनी? ज्या भारतीय जनता पक्षाला गेल्या वेळी ज्या पद्धतीने जागा मिळाल्या, याच भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगालमध्ये आमच्या 200 जागा येतील अशी घोषणा केली होती. त्यांच्या जागा नक्कीच वाढल्या, तर साधारणतः 80 जागा. पण ममता दिदींचा पश्चिम बंगालात कंट्रोल आहे. आज सी वोटरचा सर्व्हे आपण बघितलं तर भारतीय जनता पक्षाच्या जवळपास 5 ते 6 जागा इथं कमी होत्या.
गेल्या वेळेपेक्षा. म्हणजे त्या 125 मधल्या 6 जागा आत्ताच गेल्या. त्यानंतर बिहारमध्ये जर आपण बघितलं तर बिहारमध्ये नितीश कुमारांच्या या गोष्टीनंतर ज्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतला त्यानंतर बिहारमध्ये एक प्रचंड नाराजी. म्हणजे नितीश कुमार जेव्हा इंडिया आघाडीच्या बाजूने होते तेव्हा तर भारतीय जनता पक्षाचा आकडा जेमतेम सिंगल डिजिटमध्ये होता. जेव्हा 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाला 39 जागा मिळाल्या होत्या, भारतीय जनता पक्ष आणि जेडीयू 40 पैकी 39. आता जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाला या 39 पैकी साधारणतः 20 ते 25 जागा मिळतात सर्व्हेनुसार. म्हणजे तिथे पुन्हा 15 जागांचं नुकसान आहे. 15 - 21 झाले. महाराष्ट्रामध्ये गेल्या वेळी जे एनडीएला 42 जागा होत्या त्या आत्ताच्या सर्व्हेनुसार 22 जागा मिळताना दिसतात. 20 जागांचं महाराष्ट्रात नुकसान आहे. म्हणजे 20 आणि हे 40 इथेच झाले 42. त्यानंतर कर्नाटकमध्ये गेल्या वेळी माझ्या माहितीप्रमाणे 26 पैकी 24 जागा भारतीय जनता पक्षाला होत्या. आता कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे. डी के शिवकुमार ज्या पद्धतीने त्यांनी तेलंगणा हँडल केली, ज्यांनी ज्या पद्धतीनं कर्नाटक हँडल केली त्या पद्धतीनं त्यांच्याकडे एका वेगळ्या अपेक्षेने पाहिलं जातं. आणि पुन्हा सेंट्रल एजन्सीच्या दबावाला न बळी पडता किंवा त्या सगळ्या दबावाच्या नंतर सुद्धा संघर्ष करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे आज दक्षिण भारतात पाहिलं जातं. आणि संघर्ष करणाऱ्याच्या पाठीशी उभं राहणं ही भारताची मानसिकता आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये बघत असाल तर कर्नाटकमध्ये साधारणतः एक 6 ते 8 जागांचा पुन्हा फटका बसतो. म्हणजे 50 जागांचा फटका इथेच आहे. म्हणजे 303 मधल्या 50 गेल्या तर तुमच्या 250च होत आहेत. या 250 नंतर मध्य प्रदेशमध्ये गेल्या वेळी क्लीन स्वीप होता. या मध्य प्रदेशमध्ये ज्या काँग्रेसचे नेते कमलनाथजींच्या ज्या काही बातम्या मध्यंतरी चर्चेत आल्या त्यानंतरची जर एक जनमानस आपण तपासला तर मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे म्हणजे त्यांना क्लीन स्वीप मिळणार हे नॅरेटिव्ह योग्य ठरत नाही. तर तिथेही काही प्रमाणात नुकसान होईल. विशेषतः मणिपूरच्या हिंसाचारानंतर नॉर्थ ईस्ट खूप कमी जागा आहे पण नॉर्थ ईस्टला ज्या पद्धतीनं वातावरण बदलत आहे, राहुल गांधीच्या भारत न्याय यात्रेला ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतो हे तिथेही नुकसान आहे. त्यामुळे आता हे सांगणं हे खूप सुंदर आकडेवारीवर चालणारा पक्ष भारतीय जनता पक्ष. त्यामुळे या सगळ्या आकडेवारी त्यांच्याकडे असल्यामुळे हा जो एक नॅरेटिव्ह क्रिएट करण्याचा प्रयत्न होतोय की ममता दिदी गेल्यामुळे हे नुकसान आहे, नितीश कुमार गेल्यामुळे हे नुकसान. वस्तुस्थिती वेगळी आहे. पण तुम्हाला वाटतं ईव्हीएमचा काही इश्यू आहे याच्यामध्ये? ईव्हीएमला तुम्ही इश्यू मानता? बघा, यामध्ये खूप प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर जर भारतीय जनता पक्षाला एवढा विश्वास आहे, तुम्ही म्हणता तसं युफोरिया आहे, तर भारतीय जनता पक्षाने घ्यावे ना बॅलेट पेपरवर निवडणूक. हरकत काय? वेळ लागेल. काय वेळ लागेल मोजायला? किती वेळ लागतो? इथून मागे होत नव्हत्या का निवडणुका? मग ईव्हीएम आल्यामुळे नेमकं काय घडलं वेगळं? बरं, ईव्हीएम आल्यानंतर एक सुप्रीम कोर्टामध्ये याचिका जी दाखल केलेली आहे ही अत्यंत रास्त मला वाटतं की हे मत मला फार रास्त वाटतं की मी ईव्हीएमला मतदान केल्यानंतर मला व्हीव्हीपॅटची चिठ्ठी ती मला मिळावी, माझं मत कोणाला गेलंय हे मला बघायला मिळावं. मग ही पारदर्शकता आपण का ठेवत नाही आहोत? जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीमध्ये जर आम्ही मतदार राजा म्हणतो आहोत ही पारदर्शकता आम्ही का ठेवत नाही? मग हे जे सगळं सुरू आहे यामुळे जनतेच्या मनात हा कुठेतरी प्रश्न. आज तुम्ही एक साधं उदाहरण देतो. भारताला खालून बघायला सुरुवात केली दक्षिणेकडून. केरळमध्ये भारतीय जनता पक्षाने, तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाने, तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्षाने, कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाने. त्यानंतर तुम्ही जर वर आलात आंध्रामध्ये तर आंध्रामध्ये सुद्धा आता वाय शर्मिला काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांना मिळणारा प्रतिसाद बघितला तिथे भारतीय जनता पक्षाने जगनमोहन रेड्डीजींना प्रचंड प्रतिसाद होता. दक्षिणेत कुठेही भाजपकडे. मग फार महत्वाची भूमिका बजावणार आहे तो महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राचा जो डीएनए, हा महाराष्ट्राचा डीएनए हा संत विचाराचा आहे, हा पुरोगामी विचारांचा डीएनए आहे, हा विचारवंतांचा डीएनए आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर बघत असाल तर महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जे काही हिंदी स्पीकिंग बेल्ट, ज्याला आपण पॉलिटिकल याच्यामध्ये गायपट्टा असंही म्हटलं जातं, इथे जो एक नॅरेटिव्ह चालतो ना हा महाराष्ट्रात नाही चालत. हा चालवण्याचा अनेकदा प्रयत्न झालाय, तो प्रत्येक वेळी महाराष्ट्रानं उचलून फेकून दिलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा डीएनए हा या सकल विचाराचा डीएनए आहे आणि महाराष्ट्र हा अत्यंत क्रुशल रोल या पुढच्या लोकसभा निवडणुकीत हा प्ले करणार आहे. आणि आत्ता जे महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं राजकीय घडामोडी घडवण्यात आल्या या महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेल्या नाहीत. साधं उदाहरण देतो, मोदी सरकारचा विकास रथ गावागावात येतो, या विकास रथाचं स्वागत झालंय असं उदाहरण मला बघायला मिळालं नाही. दंडुके दाखवून तो रथ पळवला जातो.
ही सर्वसामान्य जनतेची भावना आहे. तुम्ही कोणत्याही बाजार समितीच्या बाहेर जाऊन बघा. बाजार समितीच्या बाहेर गेल्यानंतर जे काही तुम्ही युफोरियाचं वातावरण सांगितलं जातं काही मीडियामध्ये, हे खरं वातावरण तुम्हाला कळेल सर्वसामान्य शेतकरी काय होतो. आणि हे सगळं मतदानातून हे 100% ध्वनित होईल, हे 100% प्रतीत होईल. आणि हे जेव्हा प्रतीत होईल तेव्हा तुम्ही जसं म्हणता इंडिया आघाडीचा जो काही हे गेले ते गेले आणि काहीही गडबडायची गरज नाहीये. बेसिकली 62 आणि 38 याच्यातला जो फरक आहे, 1, 2, 3, 4, 5 तुम्हाला 62 to 38 येण्यासाठी जो कव्हर करायचा ना, हा 34% कव्हर करायचा. शेवटचा प्रश्न. आता समजा पक्षाच्या पूर्ण चिन्हाबाबत वाद चालू आहे. परत एकदा चिन्ह अलॉट होईल की नाही, कुठलं चिन्ह अलॉट होईल. समजा निवडणुकीच्या तोंडावर अशी काही गडबड झाली आणि परत एकदा हे इंडिया मधलं जे नेगोसिएशन आहे तर त्याच्यात एनसीपीचा आता एनसीपी शरदचंद्र पवार या पक्षाचा काय रोल असेल याच्यामध्ये, पवार साहेबांचा काय रोल असेल याच्यामध्ये, आणि तुम्हाला कसं दिसतं आता येणारी निवडणुकीचा पट कसा दिसतो? देश पातळीवरच्या सगळ्या पक्षांना एका ठिकाणी ठेवण्याचं जे चुंबक आहे ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. म्हणजे पवार साहेबांची ती ताकद आहे. पवार साहेबांच्या नेतृत्वाविषयी, त्यांच्या अनुभवाविषयी हा एवढा मोठा आदर देशाच्या राजकारणात आहे. त्यामुळे ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. दुसरी चिन्ह आणि या सगळ्या गोष्टींविषयी तुम्ही जे म्हणता, ही गडबड आणि या सगळ्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं कालचा जो निर्णय दिला तो फार महत्वाचा निर्णय होता आणि साधारणतः 8 ते 10 दिवसामध्ये हे चिन्ह येईल. स्वतः पवार साहेब हे कायम सांगतात की आतापर्यंत त्यांनी 14 निवडणुका लढवल्यात, त्या वेगवेगळ्या चिन्हांवर 5-6 वेगवेगळ्या चिन्हांवर लढवलेल्या आहेत. आणि आजच्या मीडियाच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये चिन्ह पोचवणं ही फार मोठी गोष्ट राहिलेली नाही. आदरणीय पवार साहेबांची 55 वर्ष त्यांनी जी महाराष्ट्रासाठी दिली, त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात आदरणीय पवार साहेब हाच पक्ष आणि आदरणीय पवार साहेब हेच चिन्ह, ही इतकं सरळ समीकरण हे महाराष्ट्राच्या मनात आहे, महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात आहे. त्यामुळे याचा काही फरक राहणार नाही. आणि आदरणीय पवार साहेबांच्या अनुभवामुळे, त्यांच्या नेतृत्वाच्या दराऱ्यामुळे, दबदब्यामुळे इंडिया आघाडीमध्ये एनसीपी शरदचंद्रजी पवार साहेब यांचं एक फार महत्वाची भूमिका असणार. थँक्यू सर, तुम्ही एवढा वेळ दिलात आणि इतकं सविस्तर आणि थेट उत्तरं दिलीत, याच्याबद्दल तुमचे खूप आभार. आपण इंडी जर्नलच्या प्लॅटफॉर्मवर परत एकदा याल अशी आम्ही अपेक्षा करतोच, आणि त्यासोबत आपण आजची मुलाखत इथे थांबूया. तर हा इंडी जर्नल इन फोकसचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नोंदवायला विसरू नका. त्याचसोबत इंडी जर्नलचं जे हे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि जे काही असेल प्रामाणिकपणे तुमची प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका. पाहत राहा इंडी जर्नल.